गृहिणी म्हटलं की स्वयंपाक हा तिच्या वाट्याला आलाच. मग आता स्वयंपाकासाठी सकाळ दुपार संध्याकाळ ती बिचारी काही ना काहीतरी बनवून घालत असते. मग त्यावेळेस तिलाही कधीतरी असं वाटतं की एक झटपट अशी रेसिपी करावी आणि एका वेळचं जेवण सगळ्यांना द्यावं. अशा वेळेत ठरलेली रेसिपी असते खिचडी भात. तर तोही खिचडी भात सगळ्यांना आवडेल असा झाला पाहिजे असंही तिच्या डोक्यामध्ये चालत असतं. तर त्यासाठी आपल्याला काय काय घ्यायचं आहे पाहूयात आपण. अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे, तीही छान धुवून घेतलेली आहे. त्यानंतर 2 कांदे, कढीपत्ता, 3 मिरच्या आणि बारीक चिरलेला लसूण आणि 2 टॅमॅटो असं हे साहित्य मी घेतलेलं आहे. ज्या वाटीने अर्धी वाटी मूग डाळ घेतली धुवून, त्याच वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तेही छान स्वच्छ धुवून ठेवूयात बाजूला आपण. आणि यानंतर आपण कुकरमध्ये फोडणी देऊयात. आणि फोडणीसाठी मी इथे घेतलेला आहे कुकरमध्ये 3 ते 4 चम्मच आपण तेल घेणार आहोत. आणि अशा प्रकारे जेवढं खिचडीला लागणार आहे तेवढंच तेल आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे अर्धा चम्मच मोहरीची फोडणी देणार आहोत. यानंतर आपण ठरल्याप्रमाणे जिऱ्याची फोडणी देणार आहोत. बघा, तडतडीत छान फोडणी लागली की त्यानंतर आपण जिरे टाकून तेही छान तडतडीत भाजून घ्यायचे. हा सब्जी मसाला मी टाकलेला आहे. यानंतर बारीक चिरलेला लसूण, मधून कापलेल्या 3 मिरच्या आणि कढीपत्ता हे सुद्धा ह्याच्यात टाकून हे छान फ्राय करून घ्यायचं आहे. याच्यानंतर हे छान फ्राय झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद. जसं खिचडी भाताला हळद टाकली की मस्त शेड येतो, त्यासाठी आपण हळदसुद्धा वापरायची आहे. आणि हळद टाकून झाल्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात. तोही छान आपण भाजून घेऊयात. मस्त असा हा भाजून घ्यायचा. आता आपण बारीक चिरलेले टॅमॅटो टाकून घेऊयात आणि हेही छान परतून घेऊयात. यानंतर आपण याच्यामध्ये छान परतून झालं की याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. तेही चवीनुसार टाकून घ्यायचं. आणि त्यानंतर लाल तिखट वापरणार आहोत. तर ते लाल तिखट आपण आपल्याला तिखट हवंय याप्रमाणेच घ्यायचं आहे. तुम्हाला थोडंसं कमी घ्यायचं असेल किंवा लहान मुलं खिचडी भात खाणार असतील तर त्याचं प्रमाण खूप कमी ठेवा, कारण ऑलरेडी आपण इथे 3 मिरच्या वापरलेल्या आहेत. जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल आणि फक्त मिरचीचा करायचा असेल खिचडी भात तरी तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे इथे लाल तिखटसुद्धा वापरून झालेलं आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा आपण याच्यात छान परतून घेऊया. आणि हा सगळी ग्रेव्ही ना छान परतून झाली की याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली अर्धा वाटी जी डाळ होती ती छान भिजलेली असते, ती इथे आपण आता टाकून घेऊयात आणि तीही एकसारखी परतून घेऊयात. यानंतर 1 वाटी आपण तांदूळ घेतलेलं होतं, छान धुवून ठेवलेलं आहे. तेही छान भिजलेलं असतं आपला हा मसाला पूर्ण आपण फोडणीला देईपर्यंत. आणि तेही आपण याच्यात टाकून घेऊयात आणि छान ना परतून घेऊयात. यानंतर हे एकसारखं मिश्रण मिक्स करून घेतलं ना की आपण याच्यामध्ये अर्धा वाटी दही टाकून घेणार आहोत. आपल्या खिचडीला आंबटसर चव हवी असेल तर दह्याचा वापर केला तर अप्रतिम अशी ही खिचडी लागते. तर नक्की तुम्ही दही टाका असं मी सांगेल तुम्हाला. आणि मी या रेसिपीमध्ये दही वापरलेला आहे. अर्धा वाटी तुम्ही दही वापरा आणि हेही छान ह्याच्यामध्ये परतून घ्या. आता ज्या वाटीने आपण दही घेतलं त्याच वाटीने याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात, कारण दही थोडं चिटकलेलं असतं. आता ही छान ना आपण परतून घेऊयात. मस्त मिक्स करूया दही एकसारखं. त्याच्या ज्या गाठी वगैरे आहेत त्या छान मिक्स करताना एकसारख्या परतून घेतल्या की ते गिठळ्या राहत नाहीत. बघा अशा प्रकारे. आणि यानंतर आपल्या खिचडी भाताला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं आपण घ्यायचं आहे. अजिबात खिचडी भात सडसडीत झाला नाही पाहिजे. पाणी एक्स्ट्रा असेल तरीसुद्धा हे छान लागतं, पण पाणी कमी पडता कामा नये. यासाठी मी 1.5 वाटी जी झालेली आहे आपली, अर्धा वाटी मूग डाळ आणि 1 वाटी तांदूळ असं मी हे मिश्रण घेतलेलं आहे. त्यासाठी ना 4 बोटं वरती मी पाणी वापरलेलं आहे. हे पहा, थोडंसं एक्स्ट्रा झालं तरीसुद्धा चालेल. हे एकसारखं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून टाकूया आपण. आणि यानंतर पहा आपली खिचडी कसली भारी बनते. नक्की तुम्ही करून पहा आणि मला कळवा की ही रेसिपी कशी झालेली आहे. तर आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात. छान अशी तर्री पण आलेली आहे पहा.
आणि आपल्या खिचडीचा शेडसुद्धा पहा. खिचडी बनल्यानंतर याला आपण 3 शीट काढून घेणार आहोत. तुम्ही तुमचा भात शिजण्यासाठी 2 किंवा 3 काढता, तशा काढल्या तरी चालेल. पण त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी लागते. मस्त इथे आपला खिचडी भात झालेला आहे. बघा, सडसडीत तर अजिबात नाही. मस्त पहा, आपली खिचडी ना फुलून आलेली आहे आणि मस्त रसरशीत अशी झालेली आहे. तर हे आपण छान ताटामध्ये घेऊयात आणि यानंतर ना थोडंसं लोणचं, थोडंसं काकडी आणि थोडंसं गाजर असं घेऊया आणि मस्त खिचडी खाऊन घेऊयात. तुम्ही नक्की करून पहा. थोडंसं तुपाचं 1 चमचा वरून घेऊयात. तूप टाकलं ना तर अजून छान चव लागते आणि खरंच खूप छान रसरशीत अशी ही आपली खिचडी झालेली आहे. पहा कशी अप्रतिम दिसते ना. नक्की आवडली असणार तुम्हाला. तर यासाठी ना पुढची रेसिपी पाहण्यासाठी कल्पना रेसिपीज चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि यानंतर या रेसिपीला लाईकसुद्धा करावं लागेल. नक्की आवडली ना तर ते मला कमेंट्समध्ये कळवा. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. बाय बाय.